श्री स्वामी समर्थ. अधिक मासाला पुरुषोत्तम मास अत्यंत पवित्र मानले जाते. या काळात केलेल्या भक्तीचे आणि दानाचे फळ इतर महिन्यांच्या तुलनेत कैक पटीने जास्त मिळते. त्यातही दीपदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले गेलेले आहे. अधिक मासात 33 कोटी देवांचे वास्तव्य पृथ्वीवर असते असे मानले जाते. म्हणूनच या महिन्यात 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे. दीपदान कधी करावे? तर अधिक मास सुरू झाल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही कधीही दीपदान करू शकतात. मात्र खालील तिथी अधिक फलदायी मानल्या जातात. त्या कुठल्या बरं? तर शुद्ध किंवा वद्य एकादशी, पौर्णिमा, अमावस्या, महिन्याचा शेवटचा दिवस, व्यतिपात आणि वैधृती योग असणारे दिवस. वेळ कुठली बघावी? तर शक्यतो सायंकाळी म्हणजेच प्रदोष काळात दीपदान करावे. तर दीपदान कुठे करावे? दिवे कुठे लावावेत? याबद्दलही शास्त्रात काही मुख्य ठिकाणे सांगितलेली आहेत. ती पुढील प्रमाणे: 1. देवघर आपल्या कुलदेवतेसमोर किंवा विष्णू लक्ष्मी समोर. 2. तुळशीजवळ अंगणात असलेल्या तुळशीपाशी दिवा लावणे अत्यंत शुभ असते. तसेच नदीकाठी म्हणजेच वाहत्या पाण्यात दीपदान केल्याने पितृदोष निवारण होते. 4. मंदिर, शिव मंदिर, विष्णू मंदिर किंवा कोणत्याही सार्वजनिक मंदिरात तुम्ही दीपदान करू शकताय. पिंपळाच्या झाडाखाली येथे दीपदान केल्याने सर्व देवांचे आशीर्वाद मिळतात. 33 दिवे लावण्याचे नियम आणि विधी. अधिक मासात 33 दिवे लावण्याची परंपरा आहे. हे दिवे कसे लावावेत याचे काही नियम आहेत ते खालील प्रमाणे. तर 1. दिव्याचे स्वरूप म्हणजेच कसे ते दिवे शक्यतो तांब्याचे, पितळाचे किंवा मातीचे असावेत. अनेकांकडे कणकेचेच म्हणजे गव्हाच्या पिठाचे दिवे बनवून ते दान करण्याची पद्धत आहे. यात गुळाचा वापर करून कणिक मळली जाते. दिव्यात शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा. 2. वात कशी असावी? तर दिव्यात फुलवात किंवा लांब वात वापरू शकता. 33 दिवे लावताना प्रत्येक दिव्यात एक वात किंवा एक मोठ्या तपकात 33 वातींचे दिवे लावले जातात. तर संकल्प आणि पूजा. दीपदान करण्यापूर्वी हात जोडून श्री विष्णूंचे म्हणजेच भगवान पुरुषोत्तमांचे ध्यान करावे आणि म्हणावे, माझ्या हातून घडलेल्या पापांचे क्षालन व्हावे आणि मला अक्षय पुण्य मिळावे असा संकल्प करावा. दिव्याला गंध, अक्षता आणि फूल वाहून पूजा करावी. 33 दिवे लावण्याचे महत्व. 33 कोटी देवांचे पूजन. अधिक मासाचे स्वामी भगवान विष्णू आहेत. 33 दिवे हे 33 कोटी देवांचे प्रतीक मानले जातात. अंधकार दूर करणे. दिवा हा ज्ञानाचा आणि तेजाचा प्रतीक आहे. दीपदानामुळे आयुष्यातील दुःख आणि अज्ञान दूर होऊन सुख समृद्धी येते. पुण्य प्राप्ती. तर शास्त्रात म्हटले आहे की अधिक मासात जो मनुष्य दीपदान करतो त्याला मृत्यूनंतर यमलोकांची यातना सोसावी लागत नाही. लक्ष्मी प्राप्ती. तर दररोज सायंकाळी तुळशीजवळ आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो. आता विशेष टीप काय तर, जर तुम्हाला दररोज 33 दिवे लावणे शक्य नसेल तर अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला 33 दिवे लावून त्यांचे दान करावे. हे दान तुम्ही मंदिरात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीलाही करू शकतात. तर श्री स्वामी समर्थ. राधे राधे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.